हा शांताराम भाऊ, ते पोरग गायब झालं, किडनॅप केलं कोण, त्याचा लागला की पता. तो हरामखोर आपल्याच गावातला निघला ना बा, शिवल्या हा माजरतो, त्यानं रिकामे धंदे केलते ते, यानं तो पोरग नेलत. नाही सुधारणार शिवल्या, मग यानं कासाठी ते पोरग किडनॅप केलं. याले काय पाहिजे होतं, याले काय पाहिजे होतं? त्याचं त्याला माहित कासाठी केलं. आता त्याला पोलीसवाले झोडलं तर म्हणे म्या मजाक केली. मजाक सांगा, अशी मजाक असते काय? लुच्चेपणा साला झोडायला पाहिजे चांगलं. तिनं पोलिसा ताब्यात फालतू दिला त्याला, इकडेच आपण झोडला असताना त्याला चांगला उलटा टांगून आणि माहिती काढली असती की पोरग कुठे आहे म्हणून. त्या हरामखोराला माहित असेल, तो सांगणार नाही पोलीसवाल्याला, त्याचा काहीतरी प्लॅनच असेल. आम्हाला माहित नव्हतं, ठाऊक नव्हतं ना, ते पोलिसांनीच त्याचा पता काढला ना, पोलिसांनी पकडलं मग त्याला. नाहीतर आमचे हातपाय सही करत त्या झोड्याले. पण आता काय करतो पोलिसा ताब्यात असल्यावर, सांगतो मला. लुच्चेपणा बरोबर नाहीये. लाईन लेकरू आहे राजा, दूध पेचं लेकरू आहे, मायपासून तोडलं त्यानं, नेलं कुठी? काही गरज होती काय? सांगा, असे रिकामी धंदे करते शिवल्या. अरे त्या हरामखोर शिवल्याले कुणी नाही सांगू शकत, मार खाते जागोजागी. त्याच्या पुढे देव बी उतरला तर ते बी समजून नाही सांगू शकत देव बी. आम्हाला त्या बुटाबुट्या घरी जाणार आहे, त्याला सांगणार की तुमचं पोरग त्या शिवल्याने किडनॅप केलं, पोलीस पता काढून राहिले. तसं ते बुटाबुटी कशी करून राहिले, लढून पडून राहिले ना. अरे हे बुटात बुडी अगव आहे, त्या लेकराला तसं सोडून देतात ते, पण तिकडे दुसरे आपले कामं करत बसतात. सांगा, लेकरू घरात असलं तर माणसाचं लक्ष पाहिजे की लेकरा, त्या बुडाबुडीचं लक्षच नाही दे लेकरा. जाऊ दे बुवा, ते सारे त्या बुडाबुडी नाटकं माहीत आहेत आपल्याला, पण आता कसं लेकरासाठी करा लागते. हा डॅनी बुडा आणि ते कमला बुडी दोघही जण पोलिसात ताब्यात द्यायला होते. ते लेकरू वागवल्या जात नाही, चांगले झोड्याला लाल होते ते. तुम्हाला सांगतो, हे बी तेवढेच कारणीभूतात ते पोरग जायले, ते शिवल्याने आले. शांताराम भाऊ सरपंच, काय झालं रे बा? अरे बाबा शांताराम भाऊ, घोड झाला ना. बुड्याले किडनॅपवरचा फोन आलता, 10 लाख रुपये मागून राहिला तो पोरग सोडायचं. तो गोंड्या किडनॅप करेला, गोंड्या किडनॅप. चला लवकर. कोणता किडनॅपर फोन करून राहिला? आता तर शिवल्या पकडला इकडे, शिवल्या नेलतन त्या पोराले. हे लेका पागल झाले का रे? का शांताराम भाऊ? बाबा मी काल खोटं बोलू तुमच्या सोबत. आताच किडनॅपरचा फोन आलता बुड्याले की 10 लाख रुपये दे म्हणे, डंगऱ्या नाही ते पोराचे हातपाय बोटच तोडतो म्हणे, पण डब्यात टाकून पाठवतो. शिवल्या नाही करेल काही, दुसऱ्यानेच नेलाय ते पोरग. हे तर अजबच झालं रे बाबा. अरे बाबा, शिवल्या नाही मग तिसराच आहे याच्या मुंदी. पोलीसवाल्याने कसा पकडलं मग शिवल्याले? चला पटकन चला, चला बरं. ते बुडाबुडी कशी करून राहिली, लढून पडून राहील, त्याला काय सुसून नाही राहिलं, काय करा काही नाही. हो चाल बचा, चाले बा झाबरू. नाही बा, आपण येत नाही त्या बुडाबुडी घरी, पायवी नाही ठेवत नाही. तुम्ही जा बा, तुम्हाला काय जे काही करायचं असेल ते करा, आपण नाही येत. जाऊ दे बा, नको येऊ. चारे बा कालू. हो बापा सरपंच, शिवल्या तर फालतू मार खाऊन राहिला. मग तिसऱ्यानंच नेलं म्हणतात ते पोरग. आता चटी गेल्यावर समजीन आपल्याला काय खरं आणि काय खोटं आहे. तर चला बरं. आपल्याला त्या गोंड्याबद्दल लय आपुलकी आहे, त्या पोरानं काही नाही केलं लाईने, पण ते बुडाबुडी माजार शोधात ना झाले. चाल बरं, जाऊ दे आता, त्या गोंड्यासाठी जाऊ आपण जटीचा. चाल बरं चा. आता कसं करू रे बाबा, कुठून आणू पैसा? आता 10 लाख मागून राहिला तो. काय करू आता, कसं करू? मागोंड्या थांब, काही काळजी करू नको. सरपंच आले ते शांताराम लिहू दे अटीचा. ते काय म्हणतात पाहू आपण काय आता. बापा काय रे, कोणाला येऊ द्या लागते, पटकन सटकरी घ्या बाबा. काय घ्यायचं आहे आपल्याजवळ? काही नाही का पैसे? वावर आहे बाबा 4 एकर एवढं, ते कोणासाठी आहे? एखादं एकर खरकून टाका बाबा, पैसे द्या त्याला. 10 लाख मागते, 20 लाख मागते, पोरगा पहिली की पैसा. वावर विकतो, मग रस्त्यावर भीक मागतो. पण घरी जाले कोटरा घेऊन, बाई पोळी देतो का, बाई भाजी देतो का? मस्त आहे तू. मस्त आहे. सारा गावाचा काही नाही बाई, डगर याले वावराचं पडलं, पोराचं नाही पडलं याले, पोराची काहीच किंमत नाही याले. गोड्या माय कमले, शांतता ठेव ना तू. असे झटपट निर्णय घेतल्याने चालतात काय? ते शांताराम देन सरपंचाला येऊ दे ना, ते करतील काय करतात तर. तू शांताराम गेला तुला इकडे. बा पोरग दिसून नाही राहिलं, 2 दिवस झाले. बा पोरगा काय खात असेल, काय पेत असेल, कोणा कुठे ठेवायला असेल त्याले, काहीच पत्ता नाही ना माय बाई, काहीच नाही ना. कसं करू मी? त्याची आठवण येऊन राहिली ना. आणि तोच का तिकडे का चांगला राहत असेल काय? लढून राहत मला झाला असेल तो. मम्मी करत असेल. कसं गोड्या कधी येते घरी? गोड्या रे
बापा शांताराम आला बरं आला रे बापा. सरपंच तूही आला काय? अरे बाबा मग पोरगा कोणा किडनॅप केला रे बाबा. 10 लाख रुपये मागून राहिला तो. कुठून आणू पैसा बाबोंड्या? काहीतरी करा रे गडे हो तुम्ही, काहीतरी करा. बरं गडे हो काय आहे तर त्या किडनॅपरचा फोन येऊन राहिला बा. 10 लाख रुपये मागून राहिला तो पोराला सोड्याचे. 10 लाख नाही दिले म्हणते तर खांड करून तुम्हाला पाठवून म्हणते. पहिले हात पाठवून मग पाय पाठवून. तुम्ही पहिले हे लढणं पळणं बंद करा बा. कमला बुडे ते लढू नको तू. बुडे बा तुम्ही नका लढू. हा कसं आहे जे व्हायची होती घटना ते झाली आता. आणि आता किडनॅपरचा तुम्हाला फोन येऊन राहिला. काही तो हातही तोडत नाही पायही तोडत नाही. पैसेही भुकेले असतात फक्त ते लोक. आपण काही ना काही अरेंजमेंट करू ना. अरे बाबा आमचा जीवा जीव नाही रे बाबा. 5-6 दिवस झाले आमचं पोरगं गायब पाहिलो. कसं करा कसं होईल कोणी हालत मध्ये येशील तो. बुधबा तुम्ही काही काळजी करू नका ना. आता आम्ही पोलीसवाले फोन लावतो. झपकन सपकनी पोलीसवाले बोलावतो वाटीसा. आणि त्या किडनॅपरची शाळा करतो. टेन्शन घेऊ नका तुम्ही. बापा पोलीस आले काय सांगून राहिले बाबा. त्या किडनॅपरले माहित पडलं असं की बस मग ते पोराला ठेवतच नाही. ते खलासच करून टाकतील. नाही तुम्ही असं नका करू. शांताराम बुडी देते काही चाल नाही याच्यामध्ये. पोलीसवाले सांगू नका म्हणते. हिचं तर काही नाही बाबा याच्यात. मग पोरग घेऊन जा तुम्ही बुडेले करी केला तर 10 लाख रुपये सारखं करतो असं काही नसेल. राजा मला असं वाटून राहिलं बुढीचाच काहीतरी खेळ दिसते मला. हे कारबेर बुढीचा एक्स फिक्स अशी एखादा लवर फवर त्याला किडनॅप करायला लागला असेल बुढीनं. आणि हे 10 लाखाची शाळा यायची दिसते मला. नंतर मी डोंगरीच्या म्हटलं ऐकू नको रे बा. ऐकू नको. सरपंच तू ऐकू नको. ला पोलीस आले फोन ला बाबा. 10 लाख आणशील कुठून? काय किडनॅप काय तेही फेल व्हायला कोणी घेत नाही कोण. एक क्लास तर ते पुरत नाही जमिनी केले बापा. जमीन होत नाही डबल. फोन लाव पोलीस आले लावतात ना. बजेट लावतात ना पोलीस आले. लाव फोन लाव. काही खरं नाही वा माय आता हे डंगरा पोराला घालते खापी. आता पोलीस वाल्याला फोन करू रे. काही करू रे आता बा. पोरग नाही भेटत मला. डंगरी आहे अजून नको करू रे बापा रे. कायचं बाई बुडे काहीच होत नाही. टेन्शन घेऊ नको तू. चला शांताराम भाऊ चला पोलीस आले फोन लाव. हा चला चला. अरे डंगऱ्या तुला त्या पोलिसाचं काय बोललं रे बापा. त्या किडनॅपर वाल्याला जर माहित झालं तर ते पोराला खलास करतील ना बापा. तुला काही पोराचं पडेल नाही का रे? काही पडेल नाही का तुले? पडेल आहे हो. पैसा आणू कुठून आणू पैसा? तुम्ही दोघे जण चूप बसा बरं. तो सरपंच शांताराम काय करायचं करून राहिले. हा बडबड बंद करा. लढणं बंद करा पहिले. चला उघड राहा. हे करायले का? हो बापा शांताराम भाऊ इथं बेकार झालं राजा. शिवल्याचं हिनाकारण मार खाऊन राहिला बा. तिसऱ्यानंच किडनॅप केलंय पोरग. 10 लाख रुपये मागून राहिला तो आता. कसं करता आता? मी पहिले पोलीसवाले फोन ला त्याला म्हणा असं असं. तिसऱ्यानंच पोरग किडनॅप केलं तर किडनॅपरचा फोन आलता. 10 लाख रुपये मागून राहिला. सांगा पोलीसवाले सांगा. हो ना मी लावतो पोलीस आले फोन. पण या माऊलीनं साह्यानं गलत खबर दिली ना. काय तर त्या शिवल्यानं बघण्यानं पोरग किडनॅप केलं. हे तर तिसऱ्यानंच करेल आहे हो बा. आता कसं करसात ते पोलीसवाले? आपल्या विश्वास ठेवशील का आता? काय म्हणतील ते? चाले हो तुम्ही खोटं बोलता. त्याच्यावर आड घेता. आपलं फोन लावणं काम आहे. ते काही म्हणू ते सांगणं काम आहे आपलं की असं असं गोष्ट आहे. किडनॅपरचे फोन आलता. 10 लाख रुपये तो मागून राहिला. आता पुढे काय करा आम्हाला काही सुचून नाही राहिलं. तुम्ही या बा गावामध्ये. ला पोलीस आले फोन ला तुम्ही. अरे हो ते तर आहेच. पण कसं या शिवल्यानं बबण्यानं विनाकारण मार खाल्ला ना हो बा. पुरं धुपूट पाडलं पोलीसवाल्यानं त्याचं. शिवल्यान बबन्या कोणत्या दुधात घ्यायला राजा सरपंच. काय ना काही काळ्या याच्यात करेलच असते. हातशीनच ना शिवल्याचा बबण्याचा याच्यात किडनॅप कर्यामध्ये येईनच फुगा आदेल अशी. असं असा ढमुक ढमुका टमुक टमुका. हेच काय लुच्चे काय मोठे काय सुदबाजात काय हे दोघं बी. जाऊ द्या कुठे विचार करू राहिला त्या मूर्खाईचा. नाही ते तर काही दुधान धुईल नाही. चला लावा तुम्ही पोलीस आले फोन आता. आला. हॅलो हा साहेब मी सरपंच बोलून राहिलो. हा सरपंच काही टेन्शन घेऊ नका. चांगला पिक्चर काढणं चालू आहे. जदलं कबलत नाही तदलं हाणणं जाईल. टेन्शन घेऊ नका तुम्ही. अरे बापा तो विषय नाही ना. ते पोरग तिसऱ्यानंच किडनॅप करेला. किडनॅपरचा त्या बुड्याला फोन येऊन राहिला. 10 लाख रुपये मागून राहिला किडनॅपर. हो ना साहेब 10 लाख रुपये मागून राहिला तो. काय बोलून काय राहिले तुम्ही? साहेब किडनॅपरचा त्या बुटाबुटीला फोन आलता ना. म्हणून आम्हाला माहित पडलं. तुम्ही या बरं लवकर या बरं. बरं ठीक आहे चालेल. हा ठेवा आलोच आम्ही गाडी घेऊन. हा साहेब राहिले हो शांताराम भाऊती. येऊ द्या पण पोलीस आले की नाही आपल्या दोघांची खरडपट्टी काढतात असते. काढू दे आता. काढतील तर खरडपट्टी. आता आपली काही चुकी नाही ना. आपल्याला माऊलीने सांगितलं की शिवल्यानं बबण्यानं पोरगं किडनॅप केलं बा.
पूर्व तिकडे नेला म्हणून आपण पोलिसवाले सांगितलं. आपली काय चुकी आहे त्याच्यामध्ये? हा ते तर आहेच म्हणा, पण चला ना आता बुडाबुडीचं. हा काय नाही, डबल किडनॅपरचा फोन येते काय? आता पोलिसवाले येऊनच राहिले म्हणा, येते ना जेवढ्या तर लोक आपलं काम आहे तसं जाणं. ते 10 लाखाची लाईन कशी लावता काय तर. हा लोक पैशाची लाईन ना आलं की. हा चला चला. सरपंच या बुड्यानं आता 10 लाख कुठून आणावं? हा काय करीन आता बुडा, पैसे आणीन कुठून? बुड्याचं काय खल्लम खुसा, जे काही करायचं आहे ते आपल्यालाच करावं लागेल आता. आपल्यालाच पैसे भरणार ते. बुडा काय देणार आहे? 3चा घर. हा ते तर आहेच म्हणा, बुड्याचं काही नाही आहे. चला. साल्या शिवल्यात एवढे फसलो साल्याच्या बियाटीचा, त्यामुळे बारका लागून आल्या पोलीस आले. आता आपण हाणून राहिले ये बाबा, अड्डा बोलला बाबा. आई आई बाबा, मला माहित आहे का एवढं होईल म्हणून हे. और बाबा मला काय मामा मनी मानशी नव्हतं जरे गळा, म्हटलं मजाक करू, पण काची मजाकची लाल गाठ होईल मला माहित आहे का. खरंच ते पोरग कोणी किडनॅप करीन म्हणून मला काहीच माहित नाही ना बाबा. मनी मानशी काही नव्हतं रे. साल्या बाबू शिवल्या तुझ्याच काहीतरी प्लॅन आहे. तुनच काहीतरी घोर केला. हा गंमत. पोरग पहिले किडनॅप केलं तुम्ही, त्या रूम मध्ये नेलं आणि तिसऱ्याला किडनॅप करायला लावलं तुला. ते आज काहीतरी प्लॅन आहे भाऊ, पैशाची काहीतरी लफडा आहे तुझ्या. मला समजला आता. अरे बाबा मा काहीच नाही, खरंच नाही बबन दादा, काहीच नाही, खरंच नाही ना माया, काहीच नाही लेगा. काहीच नको सांगू सायाच्या. ते खायचे दात वेगळ्या, दाखायचे वेगळ्या. तू न मला फसवलं बाबू. मला मार खायला लावला तुला घेण्यात येणं. बाबा गाफत आणली तुला. जेलात यायला लागलं का तुझ्या पाहिजे जेलात. बबन त्याबरोबर मी मार खाऊन राहिलो ना, तर दिसून नाही राहिलं का किती जोडून राहिले पोलीस आले. मी ना काही केलं असतं मी राहिलो असतं का गावामध्ये, मी फरार नसतो झालो का. तू तर गड्या काही बोलतं गड्या, मी काले काही करू रे बा. मला काही माहित नाही, टाक नाही तिसऱ्यानं केलं काढ. आता मी काय करू द्याले सांग ना तू. बरोबर असल्या का तो मावली तरी म्हणे रे काय धंद्यात पडणं कर बाबू ना. पण मी म्हणून दोस्त आहे बा शिवल्या, धोका थोडी देणार आहे. साजा तुझी धोका दिला तुला, शाळा जमवली तुझी पैशाची. तिसऱ्याला किडनॅप करायला लावलं, ते पोरं गायब केलं तुला. आणि आता मागं हे फालतू फुदा काढली तुला. बबन असं म्हणू नको ले का. आणि आता शांत राय, बडबड करू नको ले का. एवढी पाठ दुखून राहिली, ढुंगण दुखून राहिला. आता काय सांगू तुले गड्या, बाबाले माहीत आहे. मुत्याला जाऊन राहिलं तर मुतू येऊन राहिला, हाग्याला जाऊन राहिलं तर हागून येऊन राहिलं. सारं बंद झालं ना बापा. तू बडबड करून राहिला त्याच्यात. बाबा आई एवढंच का, मा बापाने मारला नाही पण लागलं या पोलिसाला एवढं सोडलं का. ढुंगण हलवार केले रे बाबा, पाठीवर व या चांगले. देवा आयो मेलो व कानकडी बाबा. आता नाही बाबा कोणा मधा दे पडले काहीच नाही बाबा. हे कुठाने खोर का सोडल्या कुठं बाबा, नांदे लागत बाबा जेवल्या ती आहे. वा सोबत येऊ नको, पण कल्ला नको करू. आता कलमा नको, शांत राह. वा अजून ते पोलीस वाले की दन मारतील बा. बोलशील तू तर ते ढोरासारखंच मारून राहिले याठी. जशी की आपण ढोरा. चूप राह रे भाऊ, चूप राह. तू आता तोड बंद करतीय. माय व काय झालं रे, बेकार झालं. आई व मा दूध पेतो तर पेतो, काल पडून राहिला म्हणे. उभा रे वाहनाच्या 2-3 झटके मारून गेला रे. काट्या वाहनाच्या डसू नको रे. उभा त्या वाहनाची शिदा पेनं दूध. उभा त्या वाहना डसत का रे, डसत का. डसतेन किती दात काढते घुबर तोंडी. थांब तुले नेऊन टाकतो मी. सांगतो मानावर आली मी आता. हे लवकर बला घेऊन जाते गे भोपळा. आपण वागत नाही आले. हा हे पोरग काहीच कामाचं नाही. कळाल फोडते नु काय, कळाल फोडून राहिलं म्हणजे डसून राहिलं. चिकी दात काढते डसते मुली अंगवरून म्हणते दूध खादा दूध फुटेल राय उपाशी. दूध बाई झाली दूध. दुसऱ्या वाहनाच्या त्या मागच्या जन्मीला कुत्रा होता का, कळाल फोडते बा. एवढा बदमाश पोरग माय, लयच बदमाश आहे इथं. चालता इकडे यावं, हे काट्टा घेऊन जावं. या ना इकडे या ना. मामा मामी बैठली. थांब काय झालं आता पाहू. चाल बापा चाल. नाही गेलं तर अजून आपल्या नान कोण्या गांडीन ते शादून उभं राहवानाची. ते तर तिथं तोंड तर लयच चालती. चाल बापा. आता मामा माझं काही खरं नाही. मामी बोलते मामाले आता. आपण नाही बोलत बाबा, आपण चुप राहतो. उद्या दोघं नवरा बायकोचं भांडण. काय म्हणतो. हे उभं राहण्याचं काट किती बदमाश आहे. दूध पाजायला जायचं, कळाल फोडून राहिलं म्हणजे डसून राहिलं.
माझं नाही सांभाळलं जात रे बाबा. मी याला दूधही पाजत नाही, वागवतही नाही. हे तुमचं तुम्ही पहा काय आहे. घेऊन जा हे लवकर. बदमाश आहे बदमाश. जरासं ऍडजस्ट कर ना. सारखं होते ना आपलं 10 लाखाचं. मी फोन केलता ना त्याच्या आई बापाले फोन केलता. ऍडजस्टन खालीच गेलं चुल्यात. मी नाही करत ऍडजस्ट. मला 3 शिफ्ट असलं ते पोरगं. लई दात निघतेले. दात असते तर काय 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 रगत काढले असता का काय माहित. ते लोची तोडली असती माहित. एवढा कळाल बसते ते. आणि 5-5 मिनिटांनी दूध पाहिजे. एवढं कुठून पाजू दूध द्यायले. मी नाही वागवत ते. बदमाश आहे ते पोरगं. मी नाही वागवत. मला सांगू नका ते 10 लाखाचं 6 लाखात तुमचं तुम्ही पहा काय. करून ऍडजस्ट करून आजच्या दिवस फक्त संध्याकाळलो ऍडजस्ट कर. संध्याकाळलो कसं या पुराई पैसे येतात आपले 10 लाख रुपये. सर्कल होते ना आपलं. म्हणजे गरिबी हटाच होते ना. दूध पाहिजे. दूध पहा तुम्ही म्हणता ऍडजस्ट कर. आणि याला घडी घडी दूध पाहिजे. कुठून आणू दूध आता. गाई आटली, म्हैसी आटली, बकरी आटली. आता काय कोणाचं आणून काढून. कुत्रीचं आणून आता काढून याला दूध. मी मला सांगूच नका. हे घेऊन जा तुम्ही कापतो. मम्मी काही ऍडजस्ट करत नाही भाऊ. आता काही खरं नाही. मामाला व्हावं लागते हे दिवसभर. आता आपल्याला पहा लागेल नटून. आपण नाही वागत रे बरोबर बदमाश आले का. मामीला तर असलं बा 200. आपल्याला किती फोडी नाही बरोबर. कुठून आणता नेले दूध. तर तू संध्याकाळलो ऍडजस्ट कर. मी लाईन लावतो. सेटिंग लावून राहिलो ना मी. टेन्शन न घेऊन तू. आता बस 10 मिनिटात मी सेटिंग लावतो. जे सेटिंग आणि फिटिंग केली चुल्यात. मला ते काही सांगूच नका तुम्ही. मला रुपये देऊ नका. माग हे भिरोळ लावू नका. 3 शिफ्ट असलं मला. बरं मी रगत नाही निघलं. त्याचं मलमपट्टी करता करता गेलं असतं माया. काय सांगता तुम्ही. बदमाश हे काटतं. मी वागत नाही. बीजा बदमाश आल्या का किटकुल उसक दिसते पण. सोटे असं काय करून राहिला रिकामी धंदे. दुधू पाचते ना मामी दुधू. तसं म्हटलं तसंच भादरते हे. तुम्हाला माहित नाही किती बदमाश आहे तो. काहीच काही बोलते हे. शिया द्यायला तर बेजा आगाऊ आहे पोरगं. उसक दिसते पण बेजा महान आहे. हे घ्या बरं तुम्ही. तुमच्या तो घ्या बाबा. मी वागत नाही आहे. हो गड्या भाषा घे बरं हे पोरग. चाल बरं तिकडे चाल. वागत नाही म्हणते मामी. आपण नाही वागत पाहिजे पोरगं बाबा. डसलं तर काय करा. कुत्याचे 14 इंजेक्शन घ्या लागतात. माणूस डसला तर 32 घ्या लागतात. होता बुवा. पैसा भेटला की खायला सारी येते. वागायला कोणी येऊन नाही राहिलं. सांग हे पोरग कमाईचं चानच आहे ना. पण समजत नाही हंबळले. आता काय करा. जाऊ द्या मित्र. उर्वरित भाग आपण उद्या बघू. लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा.